सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। काल देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले। आज काँग्रेस कमिटी नांदेड जिल्ह्याच्या वतीने काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। नांदेड जिल्ह्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी गुरुदा गद्दी या कार्यक्रमाला भरघोस असा निधी उपलब्ध करून देऊन नांदेडचा कायापालट केला होता। त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्याचा एक अर्थतज्ञ नेता पडद्याआड गेला आहे, अशी प्रतिक्रिया नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। सोलापूर येथील कमांडो ड्रेसमध्ये असलेल्या तिघांनी बेरोजगारीचा फायदा घेऊन महाराष्ट्र कमांडो फोर्स नावाची बनावट भरती प्रक्रिया राबवली। पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सांस्कृतिक मंडळावर झालेल्या या भरतीमध्ये अनेक कुटुंबांतील 91 विद्यार्थ्यांकडून 5,34,000 रुपये घेण्यात आले। मैदानावर माजी सैनिकाने तिघांना भरती प्रक्रियेबाबत परवानगी विचारल्याने या बनावट भरती प्रक्रियेचा भांडाफोड झाला। फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी या तिघांना पकडून सिटी चौक पोलीस ठाण्यात आणले। विशाल मोहन देवळे, विकास बापू माने, सनीलाल बागाव अशी 3 आरोपींची नावे असून तिघेही सोलापूरला राहणारे आहे। या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात मकर संक्रांत सण थोड्या दिवसावर येऊन ठेपला असून येवला शहराजवळील अंगणगाव येथे 9 वर्षीय यशराज सोमनाथ चव्हाण या चिमुकल्याचा घराजवळ नायलॉन मांजाने हात कापल्याची घटना घडली असून या चिमुकल्याच्या हाताला जवळपास 15 टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली आहे। तरी या जखमी यशराजवर येवल्यातील शहा हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। येवल्यात अजूनही सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होताना दिसत आहे। जल व भूमी व्यवस्थापन संस्थाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुविधा विकास पदभरती विस्तार कामांसाठी 546 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून शासन स्तरावर पाठपुरवठा अधिक अनुदान मागणी व पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावू असे प्रतिपादन मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज वाल्मी येथील आढावा बैठकीत केले। वाल्मी येथे संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते। अपहरण करून अत्याचार व नंतर निर्गुण हत्या करणारा आरोपी विशाल गवली याला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी संतप्त नागरिकांनी कल्याण पूर्वेत कॅन्डल मार्च काढून आक्रोश मोर्चा व्यक्त केला आहे। या कॅन्डल मार्च मध्ये कल्याण पूर्व येथील हजारो नागरिक सहभागी झाले होते। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे। या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कल्याणतील महिला पुरुष बुजुर्ग व्यक्तींनी या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी होऊन आरोपीला जास्तीत जास्त कठोर कारवाईची मागणी लावून धरली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। एकीकडे शासनाकडून लाडकी बहीण योजना राबवून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, तर दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणींना सुरक्षित वातावरण देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याचं दृश्य आहे। परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी एका प्राचार्याने विद्यार्थिनीकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा येथील शासकीय नर्सिंग विद्यालयात गुरुवारी उघडकीस आला। सदर प्रकाराने विद्यार्थिनींनी आक्रमक भूमिका घेत पालक व सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना विद्यालयात बोलवून घेत उपस्थित सर्वांसमक्ष प्राचार्याने केलेल्या गैरकृत्यांचा भांडाफोड करून पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित प्राचार्याला चोप दिला। दरम्यान पोलिसांनी शासकीय नर्सिंग विद्यालयात वेळेत पोहोचून सदर प्राचार्याला ताब्यात घेतले। पदाची गरिमा न बाळगता अशोभनीय वर्तन करणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात प्राचार्य असलेल्या प्राचार्याचे नाव किरण एस मुरकुट
असे आहे। माहितीनुसार सदर विद्यालयाचे प्राचार्य महाशय किरण मुरकुट हे वर्षभरापूर्वी विद्यालयात रुजू झाले। मागील काही महिन्यांपासून ANMच्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींना प्राचार्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक व गैरवर्तन करत असल्याचे विद्यार्थिनींनी प्रसंगी सांगितले। ANMच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या 5 विद्यार्थिनी मागील वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली। त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी प्राचार्य मुरकुट यांनी रात्री 2 विद्यार्थिनींना व्हॉट्सअपवर पेपर कसे गेले याबाबत विचारणा केली। त्यावर विद्यार्थिनींनी पेपर चांगले गेले, मात्र निकालाची भीती वाटत असल्याचे प्राचार्यांना सांगितले। त्यावर प्राचार्यांनी तुम्ही माझी मर्जी राखणार असाल तर मी तुम्हाला पास होण्यासाठी मदत करू शकतो असे व्हॉट्सअपवर मेसेज टाकले आणि त्यानंतर ते मेसेज डिलीट केले। परंतु त्याच वेळी विद्यार्थिनींनी त्या मेसेजचे स्क्रीनशॉट काढून पालकांना याबाबत माहिती दिली। हा संतापजनक प्रकार कळताच पालकांनी प्राचार्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि स्थळी पोहोचत प्राचार्याला चांगला चोप दिला। प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता यावेळी भंडारा जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अतुल टेंभुर्णे यांच्यासह अन्य उपस्थित होते। विशेष म्हणजे जिल्हा शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रात व परिसरात कुठेही CCTV कॅमेरे नसून सुरक्षा रक्षक देखील नसल्याने नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींची सुरक्षा पूर्णतः वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे। आपल्याकडे ANMच्या 65 मुली आहेत आणि GNMच्या 117 आहेत। अशी प्रत्येक वर्षी फर्स्ट इयर सेकंड इयर अशा प्रकारे बॅच सुरू असते फायनल। आणि त्यामध्ये आता जशी तक्रार झालेली आहे, मला कॉल आला, तुम्ही आणि येशीत आम्ही दोघेही आलो। याच्यामध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे की प्रिन्सिपाल जे किरण मुरकुट म्हणून आहे, जे इन्चार्ज प्रिन्सिपाल आहेत, त्यांनी त्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे मेसेज केलेले आहेत आणि ते मेसेज त्यांनी आपल्या पालकांना दाखवून आज त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की हे आम्हाला मेसेज करून टॉर्चर करतात बा। त्याबद्दल आपण आज जे इथं पोलीसला बोलवलं त्याला आम्ही पोलीसच्या हवाले केलं आणि आता त्याचे जे मेसेजचे प्रिंट काढून ते सुद्धा पोलीसला दिलेले आहे। आणि हे जे त्यांची जी चेंबर आहे, हे चेंबरमध्ये जे काही हे आहे डॉक्युमेंट वगैरे जे काही असतील ते सर्व आम्ही म्हणजे एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे। देशाच्या विकास प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं। ते 92 वर्षाचे होते। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला। मनमोहन सिंग यांचं देशाच्या विकास प्रक्रियेत किती महत्त्वाचं योगदान आहे त्याची उदाहरणं दिली। अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने देशाची सेवा करण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं आहे। आज ते आपल्यामध्ये नाहीत। मनमोहन सिंग यांची पिंड राजकारणी नव्हती, एका दृष्टीने एक अर्थशास्त्री विचारवंत होते। सतत उद्याचं देशाचं भवितव्य घडवण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका होती। माझा त्यांचा परिचय मुंबईचा असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली जात आहे। या केळी पिकांसंदर्भात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीला सामोरे जावं लागत आहे। यासाठी हवामानावर आधारित केळी पीक विमा काढला जातोय। केळी पीक लागवडीनंतर पीक विमा काढला जातो। या संदर्भात कृषी आयुक्त पुणे यांच्या वतीने चोपडा तालुक्यात केळी पीक पडताळणीसाठी पथक दाखल झाले आहे। तालुक्यात केळीच्या शेतात जाऊन हे पथक पडताळणी करीत आहे। त्यांच्यासोबत चोपडा कृषी कार्यालयाचे कर्मचारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी आदी उपस्थित आहेत। हवेली तालुक्यातील मांजरी येथे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलच्या मान्यतेची कागदपत्रे बनावट असल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत। त्यामुळे ही शाळा अडचणीत असल्याची चिन्ह आहे। हडपसर पोलीस स्टेशनमध्ये मॅरेथॉन शाळेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। शाळेचा व्यवस्थापक सत्यम चव्हाण व मुख्याध्यापिका रोहिणी लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। पुण्यात थंडीचा जोर कमी झाला असून शहरासह जिल्ह्यात घाटमाता व परिसरात पुढील 3 दिवस मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे।
थंडीच्या दिवसांमध्ये पुणेकरांना रेनकोट सोबत ठेवावे लागणार आहे। पुण्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे। पुण्यात पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। तर गेल्या 24 तासांमध्ये शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल व किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे। पावसाची शक्यता वर्तवली जात असली तरी देखील हवेत गारवा जाणवत आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।